नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत. ठीक आहे, हे सर्व प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थॉमस एडिसन. ठीक आहे, विजेच्या दिव्याचा जो शोध आहे तो थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे. आता जर प्रश्न विचारला देवीची लस कोणी शोधली, तर उत्तर द्यायचं आहे एडवर्ड जेनर. ठीक आहे, यांनी देवीची लस शोधलेली आहे. जर प्रश्न विचारला राईट बंधूंनी कशाचा शोध लावलेला आहे, तर विमानाचा जो शोध आहे तो राईट बंधू यांनी लावलेला आहे. आता कधी लावलेला आहे राईट बंधूंनी विमानाचा शोध, कमेंट करायचं आहे. जर विचारलं रेडिओचा शोध कोणी लावला, तर मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावलेला आहे. हे सर्व प्रश्न विचारले जातात, जोड्या लावांमध्ये देखील विचारले जातात. आपलं मूळ उत्तर आहे विजेच्या दिव्याचा शोध जो आहे तो थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते आहे? तर दक्षता हे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली होती? तर भिडेवाडा. ठीक आहे, पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी 1 जानेवारी 1848. ठीक आहे, 1 जानेवारी 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तारीख लक्षात ठेवायची आहे, 1 जानेवारी 1848. ठीक आहे, आता महात्मा फुले यांनी केली होती, त्यांच्यावर देखील काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. ते म्हणजे महात्मा फुलेंचा जन्म. ठीक आहे, कधी झाला? 11 एप्रिल 1827. ठीक आहे, 11 एप्रिल 1827 मध्ये महात्मा फुले यांचा जन्म झाला पुणे या ठिकाणी. त्यांचं मूळ गाव विचारलं जातं सातारा जिल्ह्यामधील कटगुण. ठीक आहे, सातारा जिल्ह्यामधील कटगुण हे महात्मा फुलेंचं मूळ गाव आहे. त्यांचं मूळ आडनाव विचारलं जातं गोरे. ठीक आहे, गोरे हे त्यांचं मूळ आडनाव आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती 1873 मध्ये. हा देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर त्यांचे ग्रंथ विचारले जातात गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब आणि एक महत्त्वाचा जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला तो म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे, हे 4 ग्रंथ लक्षात ठेवायचे आहेत. मृत्यूनंतर प्रकाशित झालेला कोणता, असा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे, तर सार्वजनिक सत्यधर्म आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिडेवाडा या ठिकाणी सुरू केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत. ठीक आहे, सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. आता यकृत या ग्रंथीमध्ये पित्तरस स्त्रावतो. ठीक आहे, पित्तरस कुठे स्त्रावतो? यकृत या ग्रंथीमध्ये स्त्रावतो. यकृताची पुन्हा वाढण्याची क्षमता खूप जास्त असते. म्हणजे जर शस्त्रक्रिया करून यकृताचा जर आपण 70% भाग जर आपण काढून टाकला, तरी उरलेला जो 30% भाग आहे तो पुन्हा काही काळाने 100% म्हणजे पूर्ण यकृताचं स्वरूप घेतो. यालाच बघा रिजनरेशनची जी काही प्रक्रिया असते स्वतःहून ती यकृतामध्ये आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे पुन्हा पूर्ववत होण्याची क्षमता मानवी शरीरातील यकृत या ग्रंथीमध्ये असते. हे लक्षात ठेवायचं, हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वयाची किती वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? किती वर्षे? 30 वर्षे. ठीक आहे, 30 वर्षे उत्तर असणार आहे. वयाची 30 वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते. राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह असतं. ठीक आहे, संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं? तर राज्यसभा. आता जर हाच प्रश्न लोकसभेसाठी विचारला तर 25 वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती या लोकसभेची निवडणूक लढवू शकते. लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह असतं. ठीक आहे, राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो. ठीक आहे, 6 वर्ष असतो आणि
लोकसभेचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्ष असतो. राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्ष असला तरी राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही. ठीक आहे, कायमचं सभागृह आहे, स्थायी सभागृह आहे राज्यसभा. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत निर्मिती केंद्र आहे? कोणते? तर औष्णिक. ठीक आहे, नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही? कोणता आजार? तर क्षयरोग हा जो आजार आहे दिलेल्या पर्यायांपैकी हा विषाणूजन्य आजार नाही. आता हा जो क्षयरोग आहे तो जीवाणूजन्य आहे आणि मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. ठीक आहे, जीवाणूचं नाव लक्षात ठेवायचं आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे, या ठिकाणी पोलिओ हा जो आजार आहे तो पोलिओ या व्हायरसमुळे होतो. त्यानंतर कोविड हा जो आजार आहे तो कोरोना व्हायरसमुळे होतो. स्वाईन फ्लू हा जो आजार आहे तो H1N1 या विषाणूमुळे होतो. पुढील प्रश्न आहे, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव पूर्वी काय होते? काय होते? ट्विटर. ठीक आहे, ट्विटरचं नवीन नाव काय आहे? तर एक्स. ठीक आहे, एक्सचं पूर्वीचं नाव काय? ट्विटर. ठीक आहे, एक्सचे सध्याचे मालक कोण आहेत? एलन मस्क. ठीक आहे, याची स्थापना झाली होती 2006 मध्ये. ठीक आहे, 2006 मध्ये ट्विटर म्हणून स्थापना झाली होती. सध्या CEO कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. याचं मुख्यालय आहे सन फ्रान्सिस्को, अमेरिका. ठीक आहे, कॅलिफोर्नियामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संतोष चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉलशी संबंधित आहे. ठीक आहे, संतोष हा जो चषक आहे, संतोष करंडक देखील विचारलं जाईल, तर हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, गॅरी कास्पारोव्ह हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळाशी संबंधित आहे. ठीक आहे, गॅरी कास्पारोव्ह हे जे नाव आहे ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. आता कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे, मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? कोणती आहे? माले. ठीक आहे, माले ही मालदीव या देशाची राजधानी आहे. ढाका कोणत्या देशाची आहे? बांगलादेश देशाची आहे. मॉस्को रशियाची आहे आणि जेरुसलेम इस्रायलची आहे. ठीक आहे, राजधानी विचारले जातात. त्यानंतर प्रश्न आहे, भारतात GST टॅक्स केव्हा लागू झाला? हा प्रश्न आपण काल देखील पाहिलेला आहे. उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असे महाराष्ट्रातील कोणत्या शहरास म्हटले जाते? कोणत्या शहरास म्हटले जाते? इचलकरंजी. ठीक आहे, मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असं महाराष्ट्रातील इचलकरंजी या शहरास म्हटले जाते. हे जे शहर आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? कोण होते? गिरणी कामगार. ठीक आहे, सोलापूरचे कोण होते आघाडीवर? तर गिरणी कामगार. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडी होते गिरणी कामगार. याची सुरुवात गांधीजीच्या नेतृत्वामध्ये 1942 मध्ये झाली होती मुंबई येथून. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर धुळे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, अनेर हे जे अभयारण्य आहे ते धुळे जिल्ह्यामध्ये आहे, जे काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय आहे? रेटिनॉल. ठीक आहे, जीवनसत्व अ चं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल. या रेटिनॉल अभावी रातांधळेपणा हा आजार होतो. ठीक आहे, प्रश्न असा देखील विचारला जाईल, जीवनसत्व अ च्या जागी रेटिनॉल असेल आणि रेटिनॉलमुळे याच्या अभावामुळे कोणता आजार होतो असा प्रश्न विचारला जाईल, तर रातांधळेपणा उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी थायमिन म्हणजे काय? तर बी कॉम्प्लेक्समधील B1. ठीक आहे, B1 याला थायमिन म्हटलं जातं. त्यानंतर बी कॉम्प्लेक्समधील B7 ला बायोटिन असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर नायसिन म्हणजे काय? तर B3. ठीक आहे, B3 ला नायसिन असं म्हटलं जातं किंवा नियासिन. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्न आपण GKचे कव्हर केलेले, जे गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते. आता या सर्व 16 प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण देऊन तुम्हाला शेवटी किती गुण मिळालेले आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा,
विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए थॉमस एडिसन. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी दक्षता. पुढील प्रश्न आहे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी भिडेवाडा. पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी यकृत. पुढील प्रश्न आहे वयाची किती वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 30 वर्षे. पुढील प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत निर्मिती केंद्र आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी औष्णिक. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी क्षयरोग. त्यानंतरचा प्रश्न आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव पूर्वी काय होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ट्विटर. त्यानंतरचा प्रश्न आहे संतोष चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फुटबॉल. पुढील प्रश्न आहे गॅरी कास्पारोव हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बुद्धिबळ. पुढील प्रश्न आहे मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए माले. पुढील प्रश्न भारतात जीएसटी टॅक्स केव्हा लागू झाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2017. पुढील प्रश्न मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असे महाराष्ट्रातील कोणत्या शहरास म्हटले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इचलकरंजी. त्यानंतरचा प्रश्न सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गिरणी कामगार. त्यानंतरचा प्रश्न आहे अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए धुळे. शेवटचा प्रश्न आहे जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आहे रेटिनॉल. तर अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्नांचं विश्लेषण व रिव्हिजन आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. 16 पैकी किती उत्तर तुम्हाला योग्य द्यायला जमलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.